मी माझ्या बऱ्याच पेशंटला हे पाणी घरी तयार करायला सांगतो। हे पाणी एकदम खास आहे। आजारी लोकांना शरीरात असणारी दुर्बलता कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे। सटरपटर खाण्यामुळे किंवा आजारी असलं तर विष द्रव्य आपल्या शरीरामध्ये जातात, तर ते विष द्रव्य अनेक प्रकारची बाहेर टाकण्याचं काम हे पाणी करणार आहे। निरोगी व्यक्ती सुद्धा हे पाणी पिऊ शकता। रोगप्रतिकारक शक्ती 5 पटीनं इम्युनिटी पॉवर वाढेल। ज्यांचं वजन कमी असेल ते वजन महिन्याला किमान 2 ते 2.5 किलो वजन वाढतं। हे पाणी पिल्यामुळं स्मरणशक्ती, लहान मुलांची ग्रास्पिंग पॉवर, स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांची ग्रास्पिंग पॉवर खूप मोठ्या प्रमाणात वाढते। तर हे आहे सुवर्ण सिद्ध जल। आयुर्वेदामध्ये वनस्पती द्रव्यांच्या जोडीला अनेक खनिजांचा वापर केला जातो, त्यातीलच सुवर्ण सोनं। सोनं हे उत्कृष्ट बल्य वजन वाढवणारं म्हणून वापरलं जातं। आयुर्वेदामध्ये सुवर्ण भस्मांचा किंवा सुवर्ण कल्पांचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो, तर प्रत्येकाला ते शक्य होत नाही। तर हे सुवर्ण सिद्ध जल अशा पद्धतीने तुम्ही तयार करा। काय करायचं, अर्धा ग्लास पाणी घ्या। अर्धा ग्लास पाण्यामध्ये आपल्या घरातील सोन्याचा एखादा दागिना, साखळी असेल, बांगड्या असेल, अंगठ्या असेल, तुम्ही टाकायचं। साधारण 5 ते 7 मिनिट ते उकळायचं। वरती झाकण ठेवायचं नाही, मंद गॅसवरती। सोने घालून उकळवलेलं पाणी म्हणजेच सुवर्ण सिद्ध जल। सोने हे पाण्यामध्ये काही विरघळत नाही, त्यामुळे काही घाबरून जायचं नाही। बिनखर्चाचा आणि खात्रीशीर असा हा उपाय आहे। सुवर्ण सिद्ध जलामध्ये सोन्याचं काही अंश उतरत नाही। हे जरी खरं असलं तरी सुवर्ण जलाचा वजन वाढवण्यासाठी कसा उपयोग होतो ही शंका मनात येणं साहजिकच आहे। संस्कार हे यामागचं कारण आहे। बघा, चांगल्या माणसांच्या संगतीत राहिलं तर आपल्याकडे चांगले संस्कार येतात। अगदी त्याचप्रमाणे सुवर्णयुक्त पाण्यानं सोन्याचा संस्कार या पाण्यावरती होतो। आणि हे सुवर्णसिद्ध जल, हे सुवर्णसिद्ध पाणी आजारी माणसांना शरीरात असणारी दुर्बलता कमी करण्यासाठी उपयोगी ठरेल। हे अत्यंत विषनाशक असे द्रव्य आहे। मी माझ्या बऱ्याच रुग्णांना हा प्रयोग करायला सांगतो। या प्रयोगामुळे मी बऱ्याच लोकांचा दुवा घेतलेला आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा।